आयुक्तांचं पत्रक सगळ्यांना गेलं. विशेषतः कुणाला गेलंय ते मराठवाड्यामध्ये. आणि त्याच्यामध्ये वरती लिहिलेलंच आहे की मराठा समाजाच्या व्यक्तींना कुणबी जात प्रमाणपत्र देण्याच्या अनुषंगाने करावयाच्या कार्यवाहीबद्दल. आणि मग ते वेगवेगळे जे आहे तुमचे जे आहे ते शासन क्रमांक वगैरे पत्रकाचे क्रमांक वगैरे सगळे ते दिलेले आहेत. आणि पुढे जे आहेत मोठे पत्रक तुम्हाला मी देतो ते मराठा आंदोलनात दाखल झालेले गुन्हे माघार घेण्याचं ते आहे ते सगळं ठीक आहे, ते करा तुम्ही. पण विशेष म्हणजे मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनानिमित्त जिल्हास्तरीय आयोजित करण्यात येणाऱ्या ध्वजारोहण समारंभानंतर पालकमंत्री महोदय यांच्या हस्ते 2 सप्टेंबर 2025च्या शासन निर्णयान्वये, म्हणजे आता 2 तारीख झाली, शासन निर्णयान्वये मराठा समाजातील काही व्यक्तींना कुणबी मराठा जात प्रमाणपत्र वाटप करण्याचे नियोजन करण्यात यावे. 2 तारखेला निघाला, आता ताबडतोब 10 तारखेला त्यांचं म्हणणं वाटप करून टाका. पालकमंत्र्यांनी तिकडे पाहू शकतो. या सगळ्याचा परिणाम असा होतो आहे त्या ठिकाणी की आतापर्यंत 4-5 आत्महत्या दुर्दैवाने त्या विभागात झाल्या. 11 सप्टेंबरला भरत कराड रेणापूर तालुक्यातील या तरुणानं ओबीसी आरक्षण संपुष्टात येतंय म्हणून आपलं जीवन संपवलं. 14 सप्टेंबरला गोरख नारायण देवडकर त्याच कारणावरून त्यांनी आत्महत्या केली. त्याच दिवशी हा नाथापूर गावातील आहे, बीड जिल्ह्यातील, आणि त्याच दिवशी नागनाथ कांगणे महालिंगी तालुका कंधार याने आत्महत्या केली. आणि 15 सप्टेंबरला धनंजय नाथा गोरे हस्तपोखरी तालुका अंबड यांनी आत्महत्या केली. माझी एक तर सगळ्यांना विनंती आहे, समाजाला, ओबीसी समाजाला, भटक्या विमुक्त, कृपया या आत्महत्या करू नका. आम्ही पूर्ण ताकदीनं आपलं आरक्षण वाचवण्याचा प्रयत्न करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे की याच्यामध्ये आम्हाला निश्चितपणे यश मिळेल. पण ही सुद्धा मागणी मी केली की जे आत्महत्याग्रस्त जे काही कुटुंब आहेत, त्यांच्या कुटुंबात आत्महत्या झाली, इतर समाजाच्या सुद्धा काही आत्महत्या झाल्या, त्या समाजातील आत्महत्या झालेल्या कुटुंबाच्या व्यक्तींना काही आर्थिक मदत आणि सरकारी नोकरी देण्यात आली. हाच नियम जो आहे हा इथे सुद्धा लागू करावा ओबीसींच्या बाबतीत. हे जे होत आहे ते आपण मगाशी तुम्ही त्याप्रमाणे हे पहा, मराठा कुणबी हाताने लिहिलेला आहे, सरळ सरळ. हा ओरिजिनल दस्तऐवज एक दाखवतो तुम्हाला मी, तुम्ही नंतर पहा. खोडून लिहिलं आहे, हाताने लिहिलं आहे. मराठी कुणबी काय पण मराठा कुणबी